पित्त म्हणजे शरीरातील उष्णता, आम्लता आणि ज्वलनशक्ती. पित्त वाढल्यावर छातीत जळजळ, आंबट ढेकर, तोंडाला कडू चव, डोकेदुखी, चिडचिड, त्वचेचे विकार, पोटात आग अशी लक्षणे दिसतात. पित्त कमी करणारे पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये नक्कीच समावेश केले पाहिजेत. जसं की काकडी. काकडी शरीर थंड ठेवतं, आम्लता कमी करते. कच्ची काकडीची कोशिंबीर करून खाऊ शकता किंवा काकडीचा रस सकाळी रिकाम्या पोटी घेऊ शकता. ताकात काकडी खिसून तुम्ही खाऊ शकता. नारळ पाणी. नारळ पाणी नैसर्गिक थंडावा निर्माण करतं, पित्त शमवतं. सकाळी 1 ग्लास नारळ पाणी घेऊ शकता. ओल्या नारळाची चटणी खाऊ शकता. नारळाचं दूध भाजीसाठी वापरू शकता. भात पित्त न वाढवणारा आहे, सहज पचणारा आहे. दुपारी भात, वरण, ताक नक्कीच घेऊ शकता. रात्री मात्र भात टाळा. ताक. ताकामुळे पचन सुधारतं, आम्लता कमी होते. दुपारच्या जेवणानंतर तुम्ही नक्कीच ताक घेऊ शकता. जिरपूड, कोथिंबीर घालून रात्री मात्र ताक अजिबात पिऊ नका. त्याचप्रमाणे गोड फळे, सफरचंद, डाळिंब, पेरू, केळी, पपई नक्कीच खाऊ शकता. पित्त शोषून घेतं. सकाळी किंवा दुपारी नक्कीच खाऊ शकता. फळे जेवणासोबत न खाता वेगळ्या वेळेस खावा. त्याचप्रमाणे कोथिंबीर. कोथिंबीरीचे फायदे म्हणजे थंड गुणधर्म आहे, पित्त कमी करण्यासाठी नक्कीच मदत करते. कोशिंबिरीमध्ये कोथिंबिरीचा रस मिसळून तुम्ही नक्कीच घेऊ शकता. भाजीवर सजावटीसाठी तुम्ही कोथिंबीर वापरू शकता. ज्वारीची भाकरी खा, यामुळे पित्त संतुलित राहतं. दुपारच्या जेवणात ज्वारीची भाकरी नक्की घ्या. बाजरी फार प्रमाणात घेऊ नका, कारण ती उष्ण असते. मध पचन सुधारतं. कोमट पाण्यात थोडा मध घालून तुम्ही नक्कीच घेऊ शकता. साजूक तूप पित्त शांत करतं. भातावरती 1 चमचा घेऊन तुम्ही तूप नक्कीच खाऊ शकता. वरणावरही थोडंसं तूप घेऊन तुम्ही नक्कीच खाऊ शकता. पित्त वाढवणारे पदार्थ टाळा, जसं की फार तिखट, मसालेदार पदार्थ टाळा. आंबट जसं की लोणचे, चिंच, तळलेले पदार्थ. चहा, कॉफी जास्त प्रमाणात घेऊ नका. दारू, सिगारेट बंद करा. फार उशिरा जेवण करणं टाळा. पित्त कमी ठेवण्यासाठी आहार वेगळा घ्या, जसं की सकाळी हलका नाश्ता घ्या, फळं खा. दुपारी पोटभर जेवण, ते पण साधं घ्या. रात्री हलका आहार घ्या आणि 7 ते 8 वाजेपर्यंत जेवण करा. त्याचबरोबर आहारासोबत सकाळी तुम्ही भिजवलेले धणे नक्कीच घेऊ शकता. आवळा कच्चा खाऊ शकता किंवा चूर्ण खाऊ शकता. त्याचप्रमाणे शतावरी दुधात घालून नक्कीच तुम्ही घेऊ शकता डॉक्टरांच्या सल्ल्याने. तेव्हा आपल्या आहारामध्ये या गोष्टींचा जर तुम्ही समावेश केला तर नक्कीच तुम्ही पित्तापासून दूर राहू शकता आणि पित्ताचा त्रास नक्कीच कमी करू शकता. यासाठी या पदार्थांचा वापर तुमच्या आहारामध्ये आवर्जून करा.